इन्सिस्ट केलंस म्हणून ती आली असणार आहे ऑफिसला आणि आता तिला भीती वाटली असेल. एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टर समोर बोलणं इट्स नॉट अन इझी जॉब. म्हणून ती घाबरून घरी गेली असेल. नाही, मी सिंदूर अशी पळून जाणारी नाहीये. फोन तर इथेच आहे, मग कुठे गायब झाली? काय करू? तिथे मीटिंग सुरू झाली असेल. त्यांचे इशारे तर फक्त मला कळतात. त्यांना काय म्हणायचंय हे जर नाही कळलं तर मोठं नुकसान होईल. तुम्ही काय सांगायचा प्रयत्न करताय ते आम्हाला अजिबात कळत नाहीये. पुढे जाण्यात काहीच अर्थ नाही. डील होऊ शकेल असं काही वाटत नाही. आजच्या एपिसोड मध्ये इथे लावण्य आणि अर्णव दोघे जण इथे इन्व्हेस्टर्सची वाट बघत असतात. पण इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो अर्णव जास्तीत जास्त ईश्वरीची वाट बघत असतो. कारण ईश्वरी प्रेझेंटेशन साठी अर्णवचा आवाज बनणार असते. पण इथे आता इन्व्हेस्टर्स आलेले असतात, त्यांचं वेलकम वगैरे केलं जातं. पण इथे ईश्वरी अजून सुद्धा आलेली नसते. तेव्हा इथे विद्याधर सर, दिवेकर सर आणि त्याचबरोबर कुलकर्णी हे सगळे जण आल्यानंतर इथे आता त्यांचं स्वागत वगैरे केलं जातं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता इन्व्हेस्टर आल्यानंतर आकाशला अर्णव खुणावतो आणि म्हणतो की ईश्वरी कुठे आहे, अजून ईश्वरी कशी आली नाही. तेव्हा आकाश म्हणतो तू काळजी करू नको, मी ईश्वरीला लवकरात लवकर बघून येतो. आणि त्यानंतर आकाश ईश्वरीला शोधायला गेलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता लावण्य अर्णवकडे बघत असते आणि आपल्या मनामध्ये म्हणत असते की यार तुझी किती इच्छा असेल ना की ईश्वरीने इथे यावं, पण ईश्वरी आता इथे कधीच येऊ शकणार नाही. कारण तिला मी अशा ठिकाणी ठेवले ना की तिचा आवाज कुणापर्यंतही पोहोचू शकणार नाहीये. आणि आज ईश्वरी तुझा आवाज बनणार नाहीये तर काहीही झालं ना यार तरी सुद्धा आज मीच तुझा आवाज बनणार, असं लावण्य म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी दरवाजा वाजवत असते. ती म्हणत असते कोण आहे बाहेर, प्लीज दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. आणि इथे ईश्वरीला वाटतं हे सगळं कारस्थान कुणाचं असेल. ईश्वरीच्या डोक्यात फक्त एकच व्यक्ती येते आणि ती म्हणजे लावण्य. ईश्वरी म्हणत असते की हे सगळं कारस्थान लावण्याचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरीला खूपच जास्त राग आलेला असतो. स्पॅम बाहेर उभी असते पण स्पॅम सुद्धा दरवाजा उघडायला तयार नसते. ईश्वरी आता पूर्णपणे टेन्शन मध्ये आलेली असते. ती म्हणते अरे देवा आता काय करू मी, प्रेझेंटेशन आता देण्याची वेळ झालेली आहे. आता प्रेझेंटेशन देत असताना अर्णव सरांचा आवाज तर मी होणार होते. आता अर्णव सरांना कसं काय प्रेझेंटेशन देता येईल ते खूप जास्त टेन्शन मध्ये आले असते. तेव्हा इथे आकाश ईश्वरीला शोधण्यासाठी बाहेर पडलेला असतो. तो ईश्वरीला आवाज देत असतो, तिला फोन करत असतो. पण इथे फोन आता अर्णवच्या केबिन मध्येच असतो. तेव्हा आकाश म्हणत असतो की अरे देवा ईश्वरीचा फोन तर दादाच्या केबिन मध्ये आहे, मग ईश्वरी कुठे गायब झाली. तेव्हा आकाश सगळीकडे अख्ख्या ऑफिस भर ईश्वरीला शोधत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव आकाशची वाट बघत असतो आणि ईश्वरीची सुद्धा, पण दोघांचा काहीही पत्ता नाहीये. आणि तेव्हा इथे उशीर झालेला असतो आणि इन्व्हेस्टर्स आलेले असतात. त्यामुळे लावण्य प्रेझेंटेशनला सुरुवात करते आणि ती आता खूपच चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न करत असते. पण प्रेक्षकांनो काय झालेलं असतं, प्रेझेंटेशन देण्याची जबाबदारी तर अर्णवची असते. त्यामुळे इथे आता काही गोष्टी लावण्याला माहितीच नसतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये मिसकम्युनिकेशन हे झालेलं असतं. आणि त्यामुळे प्रेझेंटेशन देत असताना इथे आता लावण्य ज्या गोष्टी सांगत असते त्या अर्णवला पटत नसतात आणि अर्णव तिला जे सांगण्याचा प्रयत्न करत असतो ते तिला कळत नसतं. तेव्हा इथे लावण्याचं आणि अर्णवचं कुठल्याही गोष्टीवरती एकमत हे होतच नसतं. आणि इथे आता ईश्वरी म्हणत असते की गणू बाप्पा काय करू मी, अर्णव सर आता कसं काय प्रेझेंटेशन देतील, त्यांची तर पूर्णपणे हालत खराब झालेली असेल. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते गणू बाप्पा काहीतरी करा, मला इथून बाहेर पडण्याचा मार्ग सुचू द्या. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आकाश आता त्याच ठिकाणी आलेला असतो ज्या ठिकाणी आता गेस्ट रूम मध्ये ईश्वरीला ठेवलेलं असतं आणि तिथे बाहेर स्पॅम उभी असते. आकाश म्हणतो स्पॅम तू इथे काय करतेस. तेव्हा इथे आता लवकरात लवकर चल, आपल्याला जे आपले कपडे नवीन डिझायनिंग तयार झालेले आहेत ते सुद्धा आपल्याला दाखवायचे आहेत. त्यामुळे आता इथे वेळ वाया घालू नकोस, मार्केटिंगसाठी आपल्याला रेडी राहायचं आहे. तेव्हा तू तुझ्या कामाला लाग. स्पॅम तिथून गेलेली असते. ईश्वरी प्रयत्न करत असते की कसं बसं इथून बाहेर पडलं पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आता दरवाजा जोर जोरात वाजवून थकलेली असते. तेव्हा तिचं लक्ष आपल्या केसांच्या पिन कडे जातं. तेव्हा ती इथे आता केसांना असलेली पिन ती काढते आणि त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असते. पण प्रेक्षकांनो त्याने काही दरवाजा उघडत नाही. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की काय करू मी आता. आणि तेवढ्यातच इथे आता दरवाजा उघडत असताना तिचा ब्लाऊज सुद्धा फाटतो. ती म्हणते अरे देवा ब्लाऊजला सुद्धा आत्ताच फाटायचं होतं, आता काय करू गणू बाप्पा, कशी इथून बाहेर पडू.
जर मी तिथे गेले नाही तर सरांचा आवाज कोण बनणार? लावण्य मॅडमला तर सरांच्या खाणाखुणा काही कळतच नाही. सरांना काय बोलायचं आहे ते इन्व्हेस्टर पर्यंत कसं काय पोहोचणार? उगाच इथे आता या सगळ्याच्या गोंधळामध्ये हातातून एवढं मोठं डील जाता कामा नये. तेव्हा लावण्य म्हणत असते की यार, अरे आपण हे लॉन्चिंग फक्त इंडियामध्ये नाही तर एशियातल्या खूप जास्त कंट्रीज मध्ये करणार आहोत. हे तर खरं आहे ना? आणि त्याच्यामध्ये तर आपण इथे 5% नाही तर अगदी 15% वाढ केलेली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो नाही, 5% वाढ केलेली आहे आणि तो आता तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे लावण्य म्हणत असते काय, इंग्लंड, लंडन? पण मला तर याबद्दल काही माहितीच नाही यार. मला हे ब्रीफिंग मिळालंच नव्हतं. मला जे ब्रीफिंग मिळालेलं आहे तेच मी इथे सांगते ना. तेव्हा इथे इन्व्हेस्टर्स अर्णवच्या तोंडाकडे बघत असतात, लावण्याच्या तोंडाकडे बघत असतात. लावण्य इथे पूर्णतः कन्फ्युज झालेली असते. तिला कळत नसतं की अर्णवला काय बोलायचंय. लावण्य इथे स्वतःच्याच मताने इथे आता बोलत असते. तेव्हा इन्व्हेस्टर्स म्हणत असतात, हे काय चाललंय मिस देशमुख आणि हे काय चाललंय अर्णव? म्हणजे आम्ही इथे तुमचं प्रेझेंटेशन बघायला आलोय, पण इथे तर तुमच्यामध्येच इथे कम्युनिकेशन नाहीये. तुम्हाला दोघांनाच एकमेकांची मतं पटत नाहीये. कशा पद्धतीने प्रेझेंटेशन देताय तुम्ही? आम्ही काय बघायचं इथे येऊन? तर तुम्ही हे दोघे जण एकमेकांबरोबर जे काही बोलण्याचा प्रयत्न करताय ते तुमचं तुम्हालाच कळत नाहीये. मग आम्ही कुठल्या आधारावरती या आता लॉन्चिंग मध्ये इन्व्हेस्ट करायचंय ते सांगा बरं तुम्ही. तेव्हा इथे लावण्य म्हणत असते, हे बघा, काही कन्फ्युजन नाहीये, काही कन्फ्युजन नाहीये. सगळं काही व्यवस्थित आहे. मी सांगते ना तुम्हाला, मी तुम्हाला सगळं काही व्यवस्थित सविस्तरपणे सांगते. तेव्हा इथे आता आलेले जे सर आहेत, दिवेकर सर म्हणत असतात, हे बघा मॅडम, आम्ही इथे अर्णव सरांचं प्रेझेंटेशन खरं तर ऐकायला आलो होतो. आम्हाला त्यांचे थॉट, त्यांच्या आयडियाज आम्हाला त्यांच्याकडून ऐकायच्या होत्या. पण इथे आल्यानंतर आम्हाला कळतंय की हे प्रेझेंटेशन तुम्ही देताय आणि ते सुद्धा व्यवस्थितरित्या आमच्यापर्यंत पोहोचतच नाहीये. मग आता अर्णव सरांचे थॉट्स आम्हाला कसे काय कळतील? तेव्हा लावण्य म्हणते, नाही, तुम्ही अगदी बरोबर बोलताय, पण तुम्ही बघताय ना ARचा आवाज बसलाय, त्याला बोलता सुद्धा येत नाहीये. तो प्रेझेंटेशन कसा काय देणार आहे? म्हणून मी प्रेझेंटेशन देते. तेव्हा इथे ईश्वरी एक काम करते, तिला आता स्क्रू ड्रायव्हर मिळतो. स्क्रू ड्रायव्हर आणि तिच्या केसाचा पिन एकसाथ ती आता इथे लॉक मध्ये टाकते आणि लॉक उघडण्याचा प्रयत्न करते आणि बरोबर इथे आता दरवाजा उघडलेला असतो. तेव्हा ईश्वरी आता पदर लगेचच खांद्यावरती घेते, कारण तिचा ब्लाऊज थोडासा फाटलेला असतो. तेव्हा ईश्वरी इथे आकाशला आवाज देते आणि म्हणते, आकाश सर. तेव्हा आकाश म्हणतो, अगं ईश्वरी, कुठे होतीस तू? तुला कधीपासून शोधतोय मी माहितीये का? ती म्हणते, सर, मी गेस्ट रूम मध्ये अडकले होते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता स्पॅम ही खूपच जास्त घाबरलेली असते. ईश्वरीचा आता ब्लाऊज फाटल्यामुळे इथे ईश्वरी लगेचच स्पॅमच्या हातामध्ये असलेलं ब्लेझर घेते आणि ते तिच्या साडीला सुद्धा मॅचिंग होत असतं आणि ती ब्लेझर आता घालते. आकाश म्हणत असतो, ईश्वरी, अगं कुठे होतीस तू? ईश्वरी म्हणते, सर, जे काही घडलंय ना माझ्या बाबतीत ते मी तुम्हाला सगळं काही नंतर सविस्तरपणे सांगते. आधी चला सर, आपल्याला प्रेझेंटेशन सुद्धा वेळेवरती द्यायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आलेली नसते, त्यामुळे लावण्य प्रेझेंटेशन करत असते, पण ते इन्व्हेस्टरला अजिबात आवडत नाही. इन्व्हेस्टर म्हणतात की जर इथे अर्णव सरांचा आवाज बरा नाहीये, त्यांचा आवाज बसलाय, तर आपण इथे प्रेझेंटेशन का करतोय? आपण आपल्या सगळ्यांचा वेळ वाया घालवतोय. त्यांना प्रेझेंटेशन द्यायचं नसेल तर आम्हाला सुद्धा त्यांचं बोलणं ऐकल्याशिवाय कुठल्याही पद्धतीची इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये आणि त्यामुळे हे डील आत्ताच्या आत्ता आम्ही कॅन्सल करतोय. ही डील काही होणार नाहीये असं आम्हाला वाटतं आणि आम्ही इथून गेलेलंच बरं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता इन्व्हेस्टरला यांच्या बरोबर काम करायचं नसतं, कारण का प्रेझेंटेशन त्यांच्या मनाप्रमाणे झालेलं नसतं. लावण्याच्या बोलण्यामध्ये त्यांना इथे कॉन्फिडन्स दिसत नसतो. तिचा कॉन्फिडन्स हा व्यवस्थित असतो, मात्र तिने मांडलेले मुद्दे त्यांना कळत नसतात, ते व्यवस्थित नसतात, ते परफेक्ट नसतात आणि म्हणून ते जाणारच असतात. तेवढ्यातच तिथे ईश्वरी येते. ईश्वरी म्हणते, सर प्लीज प्लीज थांबा, प्रेझेंटेशन अजून बाकी आहे. माफ करा, तुम्हाला इथे येऊन खूप वेळ झाला, मला यायला उशीर झाला. खरं तर प्रेझेंटेशनची तयारी मी आणि अर्णव सरांनी केली. अर्णव सरांचा आवाज बसल्यामुळे त्यांनी मला त्यांचा आवाज बनायला सांगितले आणि सर, इतका वेळ तुम्ही बसलातच ना, फक्त 5 मिनिटं अजून बसा आणि प्रेझेंटेशन तुम्ही आता ऐकूनच जा. आणि तरी सुद्धा तुम्हाला आमचं म्हणणं नाही पटलं तर मग तुम्ही जो डिसिजन घ्याल तो आम्हाला मान्य असेल, पण आता आल्यासारखं अजून 5 मिनिटं तुम्ही फक्त आमचं प्रेझेंटेशन ऐका, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तेव्हा इथे ईश्वरी आपलं नाव सांगते. ती म्हणत असते की नमस्कार सर, माझं नाव मिसेस ईश्वरी अर्णव राजेश शिर्के आणि मी आता अर्णव राजेश शिर्के यांचा आवाज बनणार आहे आणि तुम्हाला उत्तम पद्धतीने इथे आता प्रेझेंटेशन हे देणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी प्रेझेंटेशनला सुरुवात करते
या वेळेला कशा पद्धतीचं लॉन्चिंग होणार आहे हे सुद्धा ती सांगते. फक्त इंडियातच नाही तर बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा त्यांचे हे कपडे आहेत ते लॉन्च केले जाणार आहेत. तेव्हा इथे ईश्वरी सांगत असते की मागच्या वेळेला सुद्धा त्यांच्या आयडियाजमुळे त्यांना खूप फायदा झाला होता. कुठल्या कुठल्या ठिकाणी किती % त्यांच्या कपड्यांची खरेदी केली गेली आहे हे सुद्धा तिने आता व्यवस्थितरित्या सांगितलेलं असतं. त्यामुळे झालाच तर तुम्हाला फायदा होईल, कुठल्याही पद्धतीचं नुकसान होणार नाहीये असं ईश्वरी आता प्रेझेंटेशन मधून समजावून सांगणार असते. अर्णव ज्या पद्धतीने खाणाखुणा करत असतो त्या पद्धतीने ईश्वरी ते सगळं ओळखून आता प्रेझेंटेशन मध्ये मांडत असते आणि ते स्क्रीन वरती सुद्धा दाखवत असते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता व्यवस्थितरित्या ईश्वरीने प्रेझेंटेशन केलेलं असतं लावण्यापेक्षाही उत्तम. आणि तेव्हा अर्णवला खूपच जास्त ईश्वरीचा अभिमान वाटत असतो. तो एक टक आता ईश्वरीकडे बघत असतो. अर्णव ज्या काही खाणाखुणा तिला सांगत असतो त्या सगळ्या ईश्वरी ऐकत असते, बघत असते आणि तशा पद्धतीने इन्व्हेस्टर समोर मांडत असते. तेव्हा इन्व्हेस्टरला सुद्धा आश्चर्य वाटतं की तिच्या बोलण्यातला कॉन्फिडन्सपणा आणि त्याचबरोबर त्या दोघांमध्ये असलेलं बॉन्डिंग, त्याच्यामुळे तिथे अर्णव जे काही बोलण्याचा प्रयत्न करत असतो ते सगळं आता ईश्वरी इन्व्हेस्टर्स पर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवत असते. आणि त्याचमुळे इथे इन्व्हेस्टर खूपच जास्त ईश्वरीला इम्प्रेस झालेले असतात. ते म्हणत असतात की अरे वा, प्रेझेंटेशन तर खूपच जास्त उत्तम झालेलं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अशा तऱ्हेने जर आपण हे लॉन्चिंग केलं तर आपल्याला झाला तर फायदाच होणार आहे, कुठल्याही पद्धतीचं नुकसान होणार नाही. कारण जे बदल आपण आपल्या इथे लॉन्चिंग मध्ये केलेले आहेत त्यामुळे इथे आपल्याला आणि आपल्या कंपनीला फायदा होणार आहे. तेव्हा इथे इन्व्हेस्टर्स म्हणत असतात की अरे वा, तुमच्या प्रेझेंटेशनने तर आम्हाला खूपच जास्त इम्प्रेस केलं. तुम्ही खऱ्या अर्थाने दोघे जण सोलमेट आहात. म्हणजे इथे प्रत्येक गोष्ट जी अर्णव सरांना बोलायची होती किंवा सांगायची होती, आमच्या समोर मांडायची होती, ती इथे ईश्वरीजीने अगदी व्यवस्थितरित्या आमच्या समोर मांडलेली आहे. आम्हाला वाटलंच नाही की अर्णव सरांचा आवाज नाहीये, अर्णव सर आमच्या समोर उभे राहून बोलतायत असंच आम्हाला वाटत होतं. तेव्हा इथे सगळे इन्व्हेस्टर्स आता टाळ्या वाजवतात, ईश्वरीचं भरभरून कौतुक करतात. तेव्हा इथे ईश्वरीला खूपच जास्त आनंद होतो. तेव्हा इथे ईश्वरी आता म्हणत असते की तुम्हाला जर हे प्रेझेंटेशन आवडलं असेल तर तुम्ही आमच्या बरोबर काम करायला तयार आहात ना. तेव्हा इन्व्हेस्टर्स म्हणतात हे काय विचारणं झालं का, ही डील तुम्ही पक्की समजा. आम्हाला तुमच्या आयडियाज आणि थॉट खूपच जास्त आवडलेले आहेत, त्यामुळे आमच्याकडून तर ही डील पक्की आहे, जी पक्की आहे असं म्हणून आता ते लोक तिथून निघून जातात. इन्व्हेस्टर्स आता गेलेले असतात. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीच्या जवळ उभा राहतो आणि तिच्याकडे तो बघतच असतो. कारण इथे अर्णवला ईश्वरी खूप आवडलेली असते. कारण तिने एकदम प्रोफेशनल रित्या इथे ब्लेझर वगैरे घालून प्रेझेंटेशन दिलेलं असतं. त्यामुळे अर्णवला सगळ्यात जास्त आनंद हा झालेला असतो. तो खूप खुश होतो की चला, जे डील आता हातातून जाणार होतं ते डील ईश्वरीमुळे आता राहिलेलं असतं. ईश्वरी योग्य वेळेवरती येऊन सगळी सिच्युएशन अगदी सांभाळून घेते, प्रेझेंटेशन उत्तमरित्या देते. तेव्हा इथे ईश्वरी आणि अर्णव दोघे जण एकमेकांकडे बघत असतात. अर्णव तिला आता इथे मिठी मारायला जात असतो, पण नंतरला तिथे सगळे जण आहेत हे लक्षात आल्यानंतर तो मागेच उभा राहतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते कॉंग्रॅच्युलेशन सर. तेव्हा अर्णव म्हणतो थँक्यू. आणि त्यानंतर अर्णव तिला विचारतो की तू कुठे होतीस. तेव्हा ईश्वरी म्हणते सर मी लावण्य मॅडम बरोबर होते, तिथपर्यंत मी गेले आणि मला लावण्य मॅडमनी, असं ती म्हणते आणि म्हणत असते की लावण्य मॅडमनी मला गेस्ट रूम पर्यंत नेलं. त्यांना एक फोन आला, त्या फोनवरती बोलण्यासाठी बाहेर गेल्या आणि त्यानंतर मी माझा पदर नीट करण्यासाठी गेस्ट रूम मध्ये गेले आणि त्यानंतर सर चुकून माझ्याकडून दरवाजा लॉक झाला आणि मी आतमध्येच राहिले होते आणि तिथून मी आवाज देत होते तुम्हाला सगळ्यांना, पण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाच नाही. मला दरवाजा खोलून बाहेर येता येत नव्हतं, पण नंतरला मी जुगाड केला सर, जुगाड केला आणि दरवाजा उघडला आणि मी इथे आले. तेव्हा अर्णव म्हणतो तू ठीक आहेस ना, तुला कुठे लागलं तर नाही ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते नाही सर, मला अजिबात लागलेलं नाहीये, मी एकदम ठीक आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो अरे वा ईश्वरी, तू तर ब्लश करतेस, खूप खुश दिसतेस. दादा तुला काय आय लव्ह यू वगैरे म्हणाला की काय. तेव्हा इथे आता अर्णव आकाशकडे बघतच राहतो. आकाश म्हणतो काय झालं वहिनी, दादा तुला आय लव्ह यू म्हणाला का, म्हणून इतकी ब्लश करतेस. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते नाही आकाश सर, अर्णव सर मला म्हणतायत की मी छान दिसते. मी हे जे काही ब्लेझर घातले ना ते त्यांना खूप आवडलं. म्हणजे मी याच्यामध्ये व्यवस्थित अगदी प्रोफेशनल रित्या प्रेझेंटेशन देत होते असं त्यांना वाटत होतं. त्यांना असं म्हणायचं आहे की मी याच्यामध्ये छान दिसते कारण इथे वेस्टर्न आणि ट्रेडिशनल दोन्ही लुक मी केलेत ना, म्हणून. इथे साडी सुद्धा आहे आणि त्याच्यावरती मॅचिंग असं ब्लेझर सुद्धा आहे आणि तो लुक सरांना खूप आवडलाय, म्हणून सर म्हणतायत की छान दिसते, बाकी काही नाही, हो ना सर. तेव्हा अर्णव म्हणतो अगदी बरोबर. तर प्रेक्षकांनो अशा रीतीने इथे आता अर्णवला आणि त्याच्या कंपनीला ईश्वरीमुळे करोडोंचा फायदा झालेला असतो. जे आता हातातून डील जाणार असतं ते पुन्हा एकदा मिळालेलं असतं. त्यामुळे सगळेजण खूप जास्त खुश असतात. तर अशा रीतीने ईश्वरीने पुन्हा एकदा लावण्य आणि राकेश या दोघांचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो दादा सर, आपल्याला इन्व्हेस्टर बरोबर अजून काही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. ईश्वरी तू सुद्धा चल. तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्ही चला, मी तुमच्या मागोमाग आलेच. त्यानंतर पुढील भागामध्ये
इथे आता ईश्वरी म्हणत असते, लावण्या मॅडम तुम्ही का घाबरताय? तुम्हाला असं वाटतंय का की मी तुम्हाला इथे कोंडून वगैरे ठेवेन? तेव्हा लावण्या म्हणते, यू मिडल क्लास, तू माझ्या बरोबर पंगा घेऊ नकोसा. तेव्हा ईश्वरी म्हणते, एक मिनिट लावण्या मॅडम, मी तुम्हाला आधीच म्हणाले होते ना की तुम्ही 5 चुका केल्यात तर मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणून. आज तुम्ही जी चूक केलीत ना ती 5वी चूक होती. आता तुमच्या 5ही चुका पूर्ण झालेल्या आहेत. आता तुम्ही 6वी चूक करून तर बघा. मला आता यापुढे त्रास देऊन तर बघा. नाही तुमची वाट लावली ना आणि अर्णव सरांना तुमचं नाव सांगितलं ना तर नाव नाही सांगणार ईश्वरी म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवचा आवाज परत आलेला असतो, पण तो म्हणतो की मी ईश्वरीला सांगणार नाही माझा आवाज परत आलाय ते, नाहीतर ती माझा आवाज बनणार नाही. तेव्हा तिच्यापासून ही गोष्ट लपूनच ठेवतो की माझा आवाज परत आलाय ते. पण प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव फोनवरती बोलत असतो आणि फोनवरती बोलत असताना ईश्वरीने त्याला रंगे हात पकडलेला असतं. तेव्हा तिला कळतं की अर्णवचा आवाज हा परत आलेला आहे, पण त्याने इथे माझ्या बरोबर नाटक केलं होतं की त्याचा आवाज परत आलेला नाहीये. ही गोष्ट आता ईश्वरीला समजलेली असते आणि ती चिडलेली असते.